हे कार्यकर्ते नाक कान हात डोळे पाय हे सर्व कार्यकर्ते असतात. आता कार्यकर्ता सोबत राहणं किंवा कार्यकर्त्यांनी कामं करणं, मग कार्यकर्त्याला कामं द्यायची नाही तर कोणाला द्यायची. आता काहीतरी वांग्याचं ते वड्यावरची अशातला प्रकार आहे. ते आमच्याच कुठेतरी वैयक्तिक माझ्याच चुका मी समजून त्या पराभवाला मी स्वतःच कारणीभूत आहे असं समजतो. आणि जे काही चूक झाली असेल ते सुधारून पुन्हा एकदा जोमाने या ठिकाणी कामाला लागेल. म्हणजे काय आता म्हणजे 27वरती आपलीच आहे, त्याच्यामुळं कामाच्या बाबतीमध्ये लोकांच्या काम करण्यामध्ये काही अडचणी भविष्यामध्ये जाणार नाही. मी कार्यकर्त्यांना दोष देणार नाही. जे झालं ते फक्त माझ्यामुळे झालं हेच मला म्हणायचं आहे. मग आता भविष्यामध्ये ज्या ज्या लोकांकडनं अडचणी समोर काय गुन्हेगार काय काय होतं त्या लक्षात येतील, चुका काय झाल्या त्या लक्षात येतील, त्या सुधारून पुन्हा एकदा जोमानं उभं राहू. आपल्या मतदारसंघात असं कधी झालं नाही. या इलेक्शनच्या नंतर 2 तासाच्या बाळात गावात संवेदनशील होतो. त्यावेळेस जर वेळीच दोन्ही पक्षांकडून चांगला जबाबदार काही स्टेटमेंट जर तयार झालं तर एकीकडे सुरुवात आपल्याकडून झाली नाही. हे एजंट बाहेर त्यांचे दगड आपल्या लोकांवर दगड गेटवर भूषण घोडे, रवी रहाटे, ओम सौभाग्य जे 7-8 जण आले आतून. नाही आता विजय झाला तुम्ही करा ना. तुम्हाला जे तो मतदारसंघात होतो काही खचून जाऊ नका असं त्यांनी पाठीवरती हात फिरून. नाही मंत्रीचं नाही होणार ते. आता पाहू आता थोडं हे मंत्रिमंडळ झाल्यानंतर प्रयत्न करू काही कुठल्या तरी लोकांना. मलाही खाली रिकामं बसू द्यायचं नाही या जनतेत. तसं म्हटलं तर 1 लाख मतं पडली ना आपल्याला. 4,000 काय पराभव होणार. पराभव मला मागच्या वेळेस 1,12,000 मतं होती, यावेळेस 1 लाख रुपये आता लोकांनी आपल्याला नाकारलं नाही. आली नव्हती. कोणी यायचं कोणी भेटायचं, लहान मुलापासून आबालवृद्धापर्यंत महिला असतील ते कधी मला आमदार म्हणून भेटायला नाही तर एक पारिवारिक सदस्य म्हणून त्या भेटायला यायचं काम सांगायचं. आणि त्याच आत्मीयतेनं मी त्या कार्यकर्त्याचं माता भगिनीचं काम करायचो. आणि असं एक हक्काचा माणूस म्हणून एक ओळख माझ्या मतदारसंघामध्ये झाली होती. इव्हन तुम्ही पाहिलं असेल की ज्या ज्या समाजाच्या नेते मंडळी किंवा समाज संघटनेमध्ये काम करणारे लोक मला भेटले, त्या लोकांनी जे जे मागितलं 100% मी सांगेल की म्हणजे मग ते 100% मी केलं नाही, परंतु 10%, 20%, 15% ज्या काही अपेक्षा होत्या त्या थोड्याफार प्रमाणामध्ये मी सोडवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये जे चांगलं, मी कधी वाईट कोणाचं चितलं नाही. कोणाचं वाईट आपल्याकडनं होईल असं मी कधी केलं नाही. मी 15 वर्षामध्ये एकही तुम्ही माझं पत्र दाखवा की विरोधकाची तक्रार करून मी त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, एकही तुम्हाला सापडणार नाही. मतदारसंघातही काही विरोधक जरी असला तो कार्यकर्त्याला आत घाला म्हणून मी कधीच पोलीस स्टेशनला फोन केला नाही. कुठल्याही कार्यकर्त्याचं काम थांबवा हे कधी केलं नाही. ज्याचं कोणाचं चांगलं होईल तेच चांगलं केलं. आणि मी सकाळी उठल्यानंतर देवाजवळ हात जोडून प्रार्थना करत असताना एकच प्रार्थना, आमदार साहेब आता हे पाडीपिराची एकच प्रार्थना करत होतो देवाजवळ की मला सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत मला चांगलं करण्याचीच बुद्धी देवा मला दे, कोणाचं वाईट करण्याची बुद्धी देऊ नको, एवढीच प्रार्थना करत होतो. आणि कारण की घर समजून परिवार समजून मी मतदारसंघाला ट्रीट करत होतो. त्यांनी सुरुवात करू नये. जे कामं होतील ते विकास कामं टेंडर झालेले आहेत, सर्व काही आहेत, ते कामं होणार आहेत. परंतु त्यांना जर भविष्यात कामं करायची असतील तर त्यांनी अशा पद्धतीने खोडा घालू नये. विकास कामं हे काही त्यांच्या वैयक्तिक याच्यासाठी नाही, हे कामं जनतेच्या सोयीसाठी. मग सर्व जी काही कामं मंजूर आहेत ते कामावरती आता निधी मलाही आणावं लागेल ना. आता टोकन प्रोव्हिजन झालेली आहे, त्याच्यावरती निधी आता सरकारच्या माध्यमातून मला आणावं लागणार ते कामं पूर्ण करायचे असतील. यांनी जर अशा भानगडी केल्या तर मग पर्यायानं तुम्हालाही कामं करायचे पुढं. आणि यातला विरोधातल्या आमदाराचे जरा कामं पुसाय म्हणजे माहिती घ्यायची असेल तर आम्ही घेऊन पुसा ना, काय होऊ शकतं.
याचे संपूर्णपणे हात 100% भ्रष्टाचारानं बरबटले. असा उमेदवार आपल्या समोर आला. काही मतदारसंघाचा संबंध नाही, कोणाच्या सुखात नाही, कोणाच्या दुःखात नाही, कोणाच्या अडीअडचणीत धावून आलेला नाही, असा या ठिकाणी जर लोकप्रतिनिधी होतोय, मग कुठेतरी आपलं चूक झाली. माझे राजकीय जन्मदाते बाप माननीय प्रतापरावजी जाधव साहेब आहेत. शिंदे साहेबांचं आणि तुम्हा सर्वांना जाणीव की माझं आणि त्यांचं एक वेगळं प्रेम माझ्यावरती त्यांचं आहे, खासदार साहेबाचं आहे. एकीकडे राज्याच्या याचा ओव्हरऑल विचार केला तर काही ते आपल्या एका मतदारसंघापुरतं त्यांना पाहावं लागणार नाही, कारण की राज्याचा विचार करावा लागेल. परंतु त्यांनी एक बोलता बोलता एक स्टेटमेंट केलं होतं की मी कुठलाच माझ्यासोबत आलेला माणूस खाली ठेवणार नाही. अपेक्षा आहे आता कुटुंबप्रमुख म्हणून माझे राजकीय जन्मदाते बाप म्हणून माननीय खासदार साहेबाकडनं मला आहे आणि माननीय शिंदेसाहेब त्यांच्याकडनं बी आहे. त्याच्यामुळं आता भविष्यामध्ये या मतदारसंघामध्ये आता तुम्ही म्हटलं या लोकांच्या जनतेची बऱ्याच अपेक्षा आहेत किंवा काल बालाजी मंदिरात आमच्या शेकडो लाडक्या बहिणी त्या ठिकाणी होत्या, त्यांनी साकडं घातलं आणि प्रेम आहे ते प्रेम. असं प्रेम कमवायला बऱ्याच लोकांच्या पिढ्या गेल्या, परंतु असं प्रेम कोणाच्या नशिबी आलं ते फक्त माझ्याच नशिबी त्या ठिकाणीला. असं प्रेम महाराष्ट्रात दुसऱ्या उमेदवाराला कोणाला भेटलं नाही, असं प्रेम या मतदारसंघामध्ये पाहायला मिळालं. आणि याचं सर्व श्रेय शिंदेसाहेब खासदार साहेब यांना मी देतो. या मतदारसंघातील आमचे जीवाभावाचे सर्व कार्यकर्ते. यावेळेस काय झालं, सर्व महायुतीचे कार्य झटून होते, परंतु आम्ही जे प्रचार यंत्रणेमध्ये फिरत होतो, माझा विषय होता प्रत्येक गावाशी प्रत्येक घराशी संपर्क पाहिजे, या भावनेने मी फिरत राहिलो आणि ते विषारी प्रचार करण्यामध्ये यशस्वी ठरले. काहीतरी लोकांना सांगायचं, माझा काही म्हणजे वेगळ्या पद्धतीने सांगितलं, काही म्हणजे कुठेतरी समाज पैशाचाही उपयोग या ठिकाणी केला गेला. पण त्याच्यामुळं त्याच्यात थोडंफार तुम्ही पाहिलं असेल तर मताचं काय, आता 2022 मतं जरी असते तर मी निवडून येतो. आम्ही एवढ्या याच्यामध्ये होतो की एवढी जनता आपल्याला एवढे कामं, एवढा संपर्क आणि तो समोरचा बाहेर. सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.